आता खूप दिवसानंतर ना मम्मी पप्पा भेटायला येतात हे ऐकूनच माझा आनंद दिसतोयच तुम्हाला व्हिडिओमध्ये. आणि माझ्यापेक्षा जास्त शंभू खूप खुश होता. हॅलो एव्हरीवन, मी रेश्मा आणि मी राहते बँगलोरमध्ये. आणि मम्मी पप्पा मला गावावरून बँगलोरला भेटायला येतात. भेटायला काय यायचं, बळच बोलवलं होतं त्यांना की शंभूला सुट्ट्या लागतात आणि शंभू पण खूप दिवस झाले रडतोय, मला न्यायला या, मला न्यायला या. तेव्हा कुठं ते यायला तयार झाले होते. आणि गावाकडे कसं ना, गावाकडचे शेतीचे कामं भरपूर होतात, त्याच्यामुळे त्यांना यायला एवढासा टाईम भेटत नाही. तरी पण टाईम काढून ते आले तर मी याच्यातच खुश होते. आणि तरी यायला भरपूर टाईम होतो त्यांना, नाही का 19-20 तास ट्रॅव्हलिंगमध्येच जातात. मेन म्हणजे यायचं म्हणलं की 2 दिवस यायला. म्हणजे काल 8 वाजता ते सकाळी निघले होते शिरूरमधून पुण्याकडे जायला. तेवढा तिथं त्यांना 2-2.5 तास लागतात आणि ट्रेन असते 12 वाजता. म्हणजे जवळजवळ अर्धा 1 तास ते आधी लवकर पोहोचतात तिथं. 12 ते सकाळी 6 वाजता ते त्यांना मॅजेस्टिकमध्ये, म्हणजे बँगलोरमध्ये मॅजेस्टिक रेल्वे स्टेशनवरती तिथं सोडवतात KSRला. आणि तिथून KSRवरून परत 2-2.5 तासाचं PMTनी कॅबने जरी आलं तरी तेवढंच लागतं आणि PMTने जरी आलं तरी, कारण की सकाळचं ट्रॅफिक तेवढंच राहते. आणि आल्यानंतर ना म्हणजे खूपच टाईम लागतो यायला, नाही का. म्हणजे 19-20-24 तास मला तरी काय हरकत नाही. परत 6 ते 8:30 वाजले त्यांना माझ्या रूमवरती यायला. आणि आता ह्याचं म्हणणं होतं की मी बॅग उचलतो म्हणून. एवढा खुश होता, खूपच जास्त खुश होता. आता शंभूच्या पप्पांची होती सकाळी जनरल शिफ्ट. त्यांचं असं म्हणणं होतं थोडेसे लवकर आले असतं तर मी यांना घर म्हणजे थोडा टाईम स्पेंड करून गेलो असतं. पण सकाळी सकाळी त्यांनी आम्हाला सोडवलं. सामान आणलेलं होतं त्यांनी भरपूर. आता एवढ्या 3 बॅगामध्ये एक त्याच्यात तर तो छोटासा गव्हाचा कट्टा होता आणि एक त्यांचं खाणंपिणं होतं त्यांचं. आणि त्या मोठ्या बॅगमध्ये शंभूसाठी आणि आमच्यासाठी जे लागते ते वस्तू. म्हणजे आता इथं असं नाही की काही भेटत नाही आहे, पण प्रत्येक गावाकडच्या वस्तूंचा म्हणजे हेच वेगळे राहते ना. म्हणजे आनंदच वेगळा राहतो त्या गोष्टींचा. जसं की कुरडया झालं, शंभूला मी ते लास्टला मी पुढे दाखवते की काय काय घेऊन आले ते. पण एवढा ट्रॅव्हलिंग केल्यानंतरनं, जेवण वगैरे आल्यानंतरनं मध्ये मध्ये मला व्हिडिओ घ्यायला टाईम भेटला नाही. मी डायरेक्ट जेवणाचं घेतलंय. जसं की मला आज त्या दिवशी सुट्टी होती, मला रविवारच होता आता, त्याच्यामुळे मला सुट्टी होती. आणि मग उद्या सोमवारी मला स्कूलला जायचं, मला टाईम भेटणार, त्याच्यामुळे मी डोसा आणि सांबार बनवलेलं होतं. आणि दुपारचं जेवण वगैरे करून आम्ही शीतल गावाला गेली. आता सकाळी लवकरच पोहोचल्यामुळे ना आमच्याकडे भरपूर टाईम होता. सकाळी ते जेवण वगैरे करून आवरल्यानंतर थोडा वेळ आराम केला त्यांनी. आणि किती वेळ झोपून झोपून आराम करणार, त्याच्यामुळे मला थोडंसं बाहेर फिरून पण येता येईल. आणि काही थोडीफार शॉपिंग करतामुळे मी टेक्सिस मॉलला गेलो होतो, तिथं जवळच आहे इथं आमच्यापाशी. आणि कधी टाईम गेला काही कळलंच नाही, नाही का. शंभूला कपडे बघ, मला बघ, मम्मीला पप्पांना ट्राय करायला. आता हा शंभू पप्पा 1-2 ड्रेस मी घेतले, त्यांनी ट्राय करून आल्यानंतर नका दाखवले, नाही का, हा घेऊ का मी घेऊ. आणि हा त्या बाबांना पाहून मला पण जायचं आहे ट्राय करायला. गेला तर गेला, त्याचं हेच करून टाकलं, सीलच सोडून टाकलं त्यांनी. आम्ही घातलं, हा घालून आला तर त्याला घेऊनच नाही दिला. हा त्याला आवडलं होतं टी-शर्ट, कारण की त्याने ते आतमध्येच त्याचं म्हणजे तिथलं प्राईस टॅग होता तोच तो तोडून टाकला, त्याच्यामुळे त्याला दिलंच नाही. तर त्याच्यामुळेच नाराज होता की मला जो पाहिजे तो टी-शर्ट भेटला नाही मला. आणि सेम मला आतमध्ये गेल्यानंतर मला सेम भेटला नाही, तेवढा एकच होता. आता पप्पांनी 2-3 ट्राय करून पाहिले, त्याच्यात त्यांना 1-2 आवडले, ते त्यांनी घेतले. आणि थोडीशी शॉपिंग केली आम्ही, नाही म्हणून दिवस कसा घालवायचा म्हणून. भरपूर वेळ आमचा त्याच्यातच गेला, नाही का. 1-1.5 तास आम्ही त्याच्यातच घालवला, हा घे ते घे ते घे हा घे करून. फायनली खाली आलो आम्ही हे करायला तिथून आल्यानंतर ना. आता माझ्यापेक्षा जास्त शंभूचं चाललं होतं, मला हे घ्यायचं, मला ते घ्यायचं. त्याला तो टी-शर्ट भेटला नाही म्हणून तो खूपच नाराज होता. कसं तरी बिल वगैरे करून आम्ही तिथून बाहेर निघलो. आणि त्याचं म्हणणं होतं आता मी पण 1-2 ड्रेस ट्राय केले होते, त्याच्यामुळे माझी टिकलीच गेली पडून. ती अजिबात चांगलं दिसत नाही आहे, पण मी बघितलंच नाही. आणि ज्यावेळेस बघितलं त्यावेळेस माझ्याकडे दुसरा ऑप्शन पण नव्हता. आणि याचं म्हणणं चाललं होतं, मला तो टी-शर्ट नाही भेटला, ॲटलीस्ट मला कोल्ड कॉफी तरी प्यायचं म्हणून. आणि याच्या आधीचा पण व्हिडिओ टाकला मी कोल्ड कॉफीवरती, आम्ही गेलो होतो त्याच्या आधी. त्याच्यामुळे त्याचं असं म्हणणं होतं की मला कोल्ड कॉफीच प्यायचं. आणि त्याचे नाराज, म्हणजे चेहऱ्यावरती दिसतं की नाराज, मला शर्ट नाही घेतला म्हणून. चला मला कोल्ड कॉफी पिऊन तरी थोडासा ठीक होईल म्हणून.
म्हणून मी कोल्ड कॉफी सगळ्यांसाठी ऑर्डर केला, ते तिघांसाठी. आणि त्याचे बोलणं वगैरे खूप दिवसानंतरनं मम्मी पप्पा पण आले होते, त्याच्यामुळे त्याचे काय सगळे हट्ट पुरवले चालले जात होते, त्याच्यामुळे तो जास्तच नाटक करत होता. आणि जायचं म्हणून मी पण त्याला काही बोलत नव्हते नाही का, म्हणले आता थोड्या दिवसासाठी माझ्यापेक्षा लांब जाणार नाही का. आणि तेवढं कोल्ड कॉफी पिऊन आम्ही घरी येणार, तो शंभूच्या पप्पांचा फोन आला की मी पण येतो आहे म्हणून. मग आम्ही संध्याकाळच्या जेवणाची तयारी करायसाठी थोडीशी भाजी वगैरे आणि पनीर करणार होतो, म्हणून पनीर घेतलं येताना सब्जी तिथून मार्केटमधून. आणि असंच आमचा छान गेला दिवस. असेच छान छान व्हिडिओ पाहिजे असेल तुम्हाला तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कमेंट करा, जेणे की मला बी समजत जाईल की माझ्या व्हिडिओमध्ये काय चुकतं आहे. ठीक आहे, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.